जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वेटिंगवर जे विद्यार्थी आहे मुंबईला, ते मग पोलीस शिपाईसाठी असो, चालकसाठी असो, वाद्यवृंदसाठी असो किंवा कारागृहासाठी असो, त्या सर्वांसाठी खूप आनंदाची अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल अपडेट आहे, ऑफिशियल परिपत्रक जाहीर झालेलं आहे. कारण की खूप काही विद्यार्थी हे कागदपत्रासाठी ॲब्सेंट राहिलेला आहे. आज त्याचं कारण भरपूर काही असू शकते. एक विद्यार्थी 2-2, 3-3 ठिकाणी लागलेला आहे किंवा काही विद्यार्थी अदर जॉबला सुद्धा लागलेले आहे. कारण की नुकतीच क्लर्कची MPSC क्लर्कची सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. आरोग्यसेवक 50%चा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. भरपूर असे चांगले चांगले जॉब आहे ज्यांच्या जे सिव्हिलियन जॉब आहे, जे टेबल चेअरवर बसून करणारे जॉब आहे. कारण की फोर्समध्ये थोडे वर्दी टाईप ज्याला आवडते, ज्याला वर्दीची आवड आहे, तेच विद्यार्थी या जॉबमध्ये येथील जे 2-2, 3-3 ठिकाणी लागलेलं आहे. तर जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी, चांगली संधी आलेली आहे. कारण की एकाच वेळेस भरपूर असे रिझल्ट आलेले आहे. कारण की BMC मध्ये जे 1800 जागा होत्या, BMCमध्ये त्याचासुद्धा रिझल्ट नुकताच आलेला आहे. भरपूर असे मोठे मोठे जे भरती होते त्याच्या रिझल्ट आलेले आहे आणि त्यासोबतच मुंबई शहरचासुद्धा रिझल्ट आलेला आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांपाशी चॉईस आहे. त्याच्यामुळे जे वेटिंगवर असतील त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले दिवस आलेले आहे. तर बघूया आपण काय अपडेट आहे. तर पहा, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह भरती 2022-23. विषय खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 22-23. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी अंतिम संधी देण्याबाबत. बघा, इथं अंतिम संधी देण्यात आली आहे. खूप विद्यार्थी हे ॲब्सेंट राहिलेले आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. भरपूर असे विद्यार्थी 2-2, 3-3 ठिकाणी लागलेले असल्यामुळे. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे. मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 22-23च्या अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई पदाच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 3/3/2025 रोजी पासून सुरू करण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणी प्रक्रियेकरता काही उमेदवार गैरहजर राहिले आहे. पुढे बघा, कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून गैरहजर असलेल्या सर्व उमेदवारांनी 12/3/2025 म्हणजे एकच दिवस ठेवलेला आहे आणि त्या दिवशी सर्वांनाच बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग ते चालक असो, शिपाई असो, कारागृह असो किंवा वाद्यवृंद असो, सकाळी 9 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. सशस्त्र पत्ता बघा, सशस्त्र पोलीस, कोळे कल्याण, कलिना सांताक्रूझ, मुंबई येथे कागदपत्र पडताळणीसाठी न चुकता उपस्थित राहावे. त्यानंतर खाली काय म्हटलेलं ते बघून घ्या. उमेदवारांनी त्यांच्या आवेदन अर्जात नमूद केलेली सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदणीप्रमाणे प्रमाणपत्राच्या PDF ही जी लिंक आहे या संकेतस्थळावर जमा म्हणजे अटॅच केल्या असल्या तरी सर्व उमेदवारांनी आवेदन अर्जासह सर्व आवश्यक ती मूळ कागदपत्रे पडताळणी वेळी सोबत घेऊन येणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे ज्यांनी इथे ऑनलाईनसुद्धा फॉर्म म्हणजे डॉक्युमेंट सबमिट केले असेल त्यांनासुद्धा जायचं आहे. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झाले असेल तरी तुम्हाला क्लिअर करून घेतो की तुम्ही ऑनलाईन जरी डॉक्युमेंट तुमचे अपलोड केले असेल पण तिथे तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे या पत्त्यावर. ठीक आहे. तर याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर खूप चांगले अपडेट आहे याची. जे वेटिंगवर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तर खूपच चांगली अपडेट आहे. धन्यवाद.